आता जे आमच्या इथे जे उमेदवार आहेत, आता उभे राहिले सगळे विजयी उमेदवारच आहेत. त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. म्हणजे मिसाळ साहेब सगळं आता आपल्या इथं निगडीला त्यांनी ध्वज हे केलेला आहे, उभा केलेला आहे. ते एक आपलं राष्ट्रीय काम खूप छान आहे. मुलांना वगैरे सगळ्यांना ते फार म्हणजे उत्स्फूर्त असं देशाच्या सेवेसाठी असं आहे. आणि आपले हे अमित दादा त्यांचं एक धार्मिक म्हणजे वातावरण आहे. आमच्यासारख्या ज्येष्ठ महिलांना किंवा माझ्यासारख्या गृहिणींना इथं त्यांनी शिवशक्ती आणि ज्ञानशक्ती हे 2 मंदिरं उभारली आणि इथं आम्हा महिलांना खूप छान प्रसन्न वाटतं. एक वेगळीच उत्स्फूर्त असते. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला फार म्हणजे इथं एक समाधान वाटतं या प्राधिकरणातल्या सगळ्या महिला त्याच्यामुळे खूप म्हणजे हे मानतात. त्यांचं म्हणजे हे योगदान आहे म्हटलं तरी चालेल, आहेच म्हणजे अमितदादांचं आणि राजूदादांचं. नमस्कार, मी अपर्णा गावडे. आता तुम्हाला काय वाटतं आता जे इलेक्शन येत आहे त्यामध्ये कुठल्या पार्टीचा जोर तुम्हाला जास्त आहे असं वाटतं? कमळाचा. अमित दादा गावडे. याच्या मागचं कारण तुम्ही सांगू शकाल? हो, कारण अमित दादांनी आमच्या इथे खूप कामं केलेली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या शेजारी एक जण एक्सपायर झालं होतं. दिवाळीचा सण होता, पण त्यांनी स्वतः म्हणजे अगदी गव्हर्नमेंटच्या मदतीने त्यांना हे आणून दिले, फराळ आणून दिले आणि त्यांना आर्थिक मदत पण केली गव्हर्नमेंटच्या साहाय्याने. आणि सॅनिटायझरचं हे पण केला, वापर पण भरपूर केला त्या काळात. आणि ज्या लोकांना हे नव्हतं ना, घरोघरी जेवण मिळत नव्हतं, जे कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले होते घरामध्येच, त्यांना जेवणाची सोय पण केली, डबे पुरवण्याची सोय पण केली त्यांनी. तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या समस्या असतात जसं की लाईट जाणं, अपुरं पाणी पुरवठा, त्यांना ते कसे मदत करतात? हो, अमित दादा गावडे यांचे जे आहेत ना, संदीप दादा, त्यांना नुसता फोन केला आणि सांगितलं ना आज पाणी नाही आलेलं, तर त्यांना नुसता मेसेज केला तरी ते म्हणतात हो ताई थोड्या वेळाने येईल. लाईट जरी गेली तरी आम्ही त्यांना फोन करून सांगतो दादा लाईट कधी येणार, कारण ते थांबा जरा काम चालू आहे, थोड्या वेळाने लाईट येईल. तुम्ही आता जे बोललात ते अमितदादा गावडेंबद्दल बोललात. हो, पण मग बाकी 3 उमेदवारांबद्दल तुमचं काय मत आहे? हो, ते पण येतील, त्यांनी पण कामं केलेली आहेत. तुमच्या मते पूर्ण भाजपचं हो पॅनल हो जिंकून येणार आहे? हो हो